बऱ्याच प्रतीक्षेनंतर नव्या मंत्रिमंडळाचं खातेवाटप झालेलं आहे आणि या खातेवाटपानंतर महायुतीच्या नेत्यांमध्ये नाराजीचं वातावरण असल्याची चर्चा आहे। विरोधकांकडून हाच मुद्दा धरून टीका करण्यात येते। पाहूयात याच संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट। राज्यात कमालीचं बहुमत मिळवत महायुती सत्तेत आली। सत्ते स्थापनेपासून ते मंत्रिमंडळ विस्तार आणि खाते वाटपालाही काहीसा उशीर झाला असला तरी अखेर आता हे पार पडलंय। 21 तारखेला खातेवाटप जाहीर करण्यात आलं। मागच्या मंत्रिमंडळात महायुतीतील तीनही नेत्यांनी स्वतःकडे असलेली खाती या मंत्रिमंडळात सुद्धा स्वतःकडे ठेवली। फडणवीस शिंदे पवारांकडची खाती कायम। देवेंद्र फडणवीस गृह खातं, एकनाथ शिंदे नगरविकास खातं, अजित पवार अर्थ खातं। याशिवाय फडणवीसांनी गृह, ऊर्जा, न्याय व विधी, सामान्य प्रशासन, माहिती आणि जनसंपर्क व खाते वाटप न झालेली सर्वच खाती ही स्वतःकडे ठेवली आहेत। तर अजित पवारांकडे उत्पादन शुल्क खातं देण्यात आलंय, तर गृहनिर्माण हे शिंदेंकडे असेल। या सगळ्यात काही खात्यांची मागच्या मंत्रिमंडळातून अदलाबदलीही करण्यात आली आहे। गृहनिर्माण खातं भाजपकडून शिंदेंकडे, उत्पादन शुल्क खातं शिंदेंकडून अजित पवारांकडे, पर्यटन खातं भाजपकडून शिंदेंकडे। खातेवाटपात अदिती तटकरे, उदय सामंत, चंद्रकांत पाटील, हसन मुश्रीफ, गुलाबराव पाटील, मंगलप्रभात लोढा यांची खाती कायम ठेवण्यात आली असली तरी काहींची खाती बदलल्यानं त्यांना धक्का बसल्याची चर्चा सुरू आहे। खातेवाटपात या मंत्र्यांना धक्का। राधाकृष्ण विखे पाटील जलसंपदा, गोदावरी आणि कृष्णा खोरं, गिरीश महाजन जलसंपदा, विदर्भ आणि तापी खोरं, आशिष शेलार माहिती तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक, धनंजय मुंडे अन्न आणि नागरी पुरवठा, नितेश राणे मत्स्य आणि बंदरे, पंकजा मुंडे पशुसंवर्धन आणि पर्यावरण, संजय राठोड माती आणि पाणी परीक्षण, शंभूराज देसाई पर्यटन, खाण, स्वातंत्र्य सैनिक कल्याण मंत्रालय। आम्ही 37 लोक कॅबिनेटमध्ये आहोत आणि 6 फक्त राज्यमंत्री आहेत। त्याच्यावर राज्यमंत्र्यांना एकेकाला 6-6, 7-7 खाती गेली, परंतु संख्या जास्त झाल्यामुळं कॅबिनेटमध्ये प्रत्येकाला एखादं खातं देण्याचा वेळ ही देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री म्हणून त्यांच्यावर आलेली आहे। ज्यांना असं वाटतं की आपल्याला चांगलं खातं मिळालं ते समाधानी आहेत, ज्यांना वाटतं की वो आम्हाला पाहिजे असं खातं मिळालं नाही ते असमाधानी आहेत, पण हे चालत असतं। मंत्रालयामध्ये जाऊ, आमच्या विभागाचा पदभार स्वीकारू। विभागाची आता मला म्हणाल तर माझ्याकडं पूर्वी मी उत्पादन शुल्क विभागाचा राज्यमंत्री होतो, नंतर कॅबिनेट मंत्री होतो, परंतु आता हे तिन्ही विभाग माझ्याकडे नवीन आलेले आहेत। पर्यटन आहे, खनिकर्म आहे आणि माजी सैनिक कल्याण आहे। त्यामुळे तिन्ही विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बरोबर बैठक घेऊन विभाग समजावून घेऊन विभागातल्या तरतुदी काय आहेत आणि कशा पद्धतीनं त्याला गती देता येईल, चालना देता येईल याचा एक आढावा पुढच्या आठवड्यामध्ये आम्ही घेऊ। नवनिर्वाचित मंत्री नाराजी मान्य करत नसले तरी विरोधकांनी मात्र त्यांच्या नाराजीचा दावा केलाय। यांची आता कौरवासारखी परिस्थिती आहे या सरकारची आणि हे आपसातच लढून आता यांचं कार्यक्रम संपणार आहे। कारण की मलाईदार जिल्हे, मलाईदार खाते याची ही लढाई लांब चालली। विधानसभेचं हिवाळी अधिवेशनामध्ये साधं मंत्रिमंडळाचा पोर्टफोलिओ सुद्धा मंत्र्याला देऊ शकले नाहीत। त्यामुळे मला असं वाटतं की यांचे पोर्टफोलिओ कसे झाले, त्यांची आता उद्या पालकमंत्र्यांची काय कोणते जिल्हे घ्यायचे त्याच्यातले भांडणं। कोणाला मंत्रिपद मिळालं नाही म्हणून ते नाराज आहेत, तर काही जण हे आता मंत्रिपद मिळालं पण मनासारखं न मिळाल्यानं नाराज आहेत आणि तशी जोरदार चर्चा सुद्धा सुरू आहे। विरोधकांनी सुद्धा आता निशाणा साधायला सुरुवात केली आहे। आता महायुतीचे तिन्ही नेते या सगळ्याला कसं तोंड देणार हे पाहणं येत्या काळात महत्त्वाचं असेल। ब्युरो रिपोर्टसह विक्रांत शिंदे, पुढारी न्यूज, मुंबई।